फिरत आहात. सुरुवातीला मी मनपूर्वक आपलं परत एकदा स्वागत करते. धन्यवाद. आणि या कार्यक्रमाला सुरुवात आपला परिचय इथून होऊ दे. सुरुवातीला आपला परिचय सांगावं. मी ॲडव्होकेट शैलजा श्रीनिवास कॅतम, पूर्वाश्रमीची मी कुमारी शैलजा गौरीशंकर आडम. माझं शिक्षण BSc LLM पर्यंत झालेलं आहे. बालक मंदिर जो आहे बालवाडीचं शिक्षण माझं बुधेबाई कटकम प्रशालेतून बालक मंदिरमधून झालेलं आहे. आणि 5वी ते पहिली ते चौथी हे प्राथमिक शिक्षण माझं आपल्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित नारायणराव कुचन प्राथमिक शाळा येथून झालेलं आहे. 5वी ते 10वी हायस्कूलपर्यंतचं शिक्षण आपल्या कुचन हायस्कूलमधून झालेलं आहे. आणि त्यानंतर 11वी ते BSc पर्यंतचं शिक्षण वाचन कॉलेज सोलापूर येथून झालेलं आहे. LLB मी आपल्या दयानंद लॉ कॉलेजमधून केलेलं आहे. आणि LLM मी भारतीय विद्यापीठ पुणे येथून मी केलेलं आहे. आपले वडील वकील होते? माझे वडील वकील अद्यापही वकिली करतात. त्यांचं वय आता पुढच्या वर्षी 80 त्यांचं वय पूर्ण होईल. वयाचे 80 ते गाठलेले आहेत. तरी अगदी तेवढ्याच उत्साहानं उमेदीनं ते वकिली व्यवसाय करत आहेत. बरं बरं, त्यांच्याविषयी ऐकायला आवडेल आम्हाला. माझे वडील हे GS गौरीशंकर आडम, परंतु GS आडम म्हणून ते जास्त आपल्या पद्मशाली समाजात प्रसिद्ध आहेत. अगदी प्रतिकूल परिस्थितीतून अगदी त्यांची गरिबी, लहानपणी त्यांनी खूप गरिबी अनुभवली, तरीसुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं. LLB पर्यंतचं शिक्षण त्यांनी आपलं नोकरी करता करता आपल्या इंडस्ट्रियल बँकेत ते कामाला होते. आणि त्यांनी नोकरी करता करता LLBचं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर त्यांनी 1968 पासून म्हणजे जवळजवळ 1968 पासून त्यांनी आपली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. आणि त्यांचा वकिलीचा व्यवसायाचा जो जम बसला म्हणजे 69 साली, म्हणजे 69 साल म्हणजे माझं जन्मसाल. आणि तिथून त्यांची वकिली व्यवसायाची गौरव खूप जोरदार चालू झाली. आणि त्यांनी सिव्हिल टॅक्सेशनमध्ये आपलं नाव कमावलं. सिव्हिलमध्ये, कोऑपरेटिव्ह, लेबरमध्ये प्रत्येक क्षेत्रात त्यांनी एक यशस्वी वकील म्हणून त्यांनी नाव कमावलं. ज्यावेळी आपल्या पूर्व विभागात सहकार क्षेत्र ज्यावेळी जोमात होतं त्यावेळी त्यांनी सहकार क्षेत्र अतिशय गाजवलं. अगदी त्यांचं नाव सहकार क्षेत्रात फार पुढं होतं. आणि आज ते अतिशय यशस्वी वकील म्हणून ते आहेत. आणि त्यांची मुलंसुद्धा, मी त्यांची मोठी मुलगी आणि माझ्यानंतर मिलिंद आडम हा पण एक अतिशय यशस्वी वकील आहे. तुम्ही किती भावंड? आम्ही 4 भावंड. त्यात मी मोठी. आणि माझ्यानंतर मिलिंद आडम माझा भाऊ, तो पुण्यात प्रॅक्टिस करतो. म्हणजे अतिशय चांगली प्रॅक्टिस त्याची चालू आहे. त्यानंतर माझी बहीण अर्चना बोस्की ही सध्या अमेरिकेत असते. आणि छोटा भाऊ ती सुद्धा तिथं सर्व्हिसला आहे अमेरिकेत. आणि छोटा भाऊ मनीष आडम तो सुद्धा वकिली व्यवसायच करतो. म्हणजे आमचं घराणंच वकिली घराणं प्रसिद्ध आहे. बरोबर. मग सगळेच या क्षेत्रात आहेत म्हणून तुम्हाला यावंसं वाटलं का? म्हणजे वकील क्षेत्रच का निवडलं आपण? नाही, मी लहानपणापासून वडिलांना बघतच आलेलं आहे. त्यामुळे वकिली या क्षेत्राबद्दल माझं आकर्षण होतंच. आणि त्याबरोबर माझं लेक्चर प्रोफेसर होण्याचीही माझी मनीषा होती. त्यानिमित्ताने मी आता कॉलेजमध्ये लॉ विषयक जे विषय शिकवते त्यामुळे ती इच्छा माझी पूर्ण झाली. आणि वकिली व्यवसाय हा मी लहानपणापासूनच वडिलांच्या रूपाने बघत असल्यामुळे त्याही क्षेत्राबद्दल आकर्षण होतं. आणि त्यामुळे आज मी यशस्वी वकील, त्यामुळेच ती इच्छा किंवा मनीषा बाळगूनच मी जी गौरदौड केलेली आहे ते लहानपणापासून आमच्या घरात वकिली बघूनच मी इथपर्यंत आलेली आहे. आणि ते क्षेत्र मी निवडलं. तुम्ही ते क्षेत्र निवडलात हे बरोबर आहे, पण श्रीनिवास सर पण वकील म्हणजे हे नेमकं कसं जुळलं? आता मी ज्यावेळी माझं ज्यावेळी LLBचं शिक्षण पूर्ण केलं, LLBचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग घरात म्हणजे काय म्हणतात स्थळं बघण्यास वगैरे सुरुवात केली. मग मी विचार केला की आपल्याला आपल्या आयुष्यात करिअर काढायचं आहे. आणि आपण एवढ्या कष्टानं वकील LLB पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आणि या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं असल्यामुळे मग मी विचार केला की मुलगाही या क्षेत्रातला असला तर अजून चांगलं, की जेणेकरून आपल्याला
पुढं जाता येईल हा विचार करूनच ज्यावेळी मला श्रीनिवास कातम यांचं स्थळ आलं मग मी होकार दिला, लगेच होकार दिला. म्हटलं माझं पुढचं धोरण होतं. मग देवाने तुमची हाक ऐकली आणि हे म्हणजे सूर जुळला असं झालंय. म्हणजे ह्या क्षेत्रातलाच मुलगा पाहिजे असल्यामुळं मग आणि अनायास हे स्थळ चालून आलं त्यामुळं मी होकार दिला. बरोबर, खूप छान वाटलं. आणि मुलं किती आपल्या? 2 मुलं आहेत. मोठी मुलगी शिवानी श्रीनिवास कातम, ती इंजिनियर आहे आणि ती आता मुंबईमध्ये वाशी येथे OS3 कंपनीत असिस्टंट इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. अगदी अल्पावधीतच तिनं फार चांगली झेप आपल्या कार्यक्षेत्रात घेतलेली आहे. अतिशय हुशार आहे. मला तिचा म्हणजे नेहमीच अभिमान वाटतो, कारण मी इथं इथपर्यंत येण्यासाठी म्हणून माझ्या मुलांचंही नेहमीच मला इन्स्पिरेशन मिळालेलं आहे. प्रत्येक म्हणजे माझ्या प्रत्येक कार्यात नेहमीच त्यांचा पाठिंबा असतो. प्रत्येक वेळी ते मला पुढे जाण्यासाठी उद्युक्त करत असतात. मुलगी म्हणून आमच्या शिवानीचा मला नेहमीच अभिमान वाटतो. माझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण आपल्या सेंट जोसेफमधूनच झालेलं आहे आणि मुलगा आता BE लास्ट इयरला आहे रामराव अधिक कॉलेजमध्ये नेरूळ येथे. तोही अतिशय चांगल्या रीतीने आपली कारकीर्द घडवत आहे. प्रत्येक या 3 वर्षात त्यांनी अतिशय यशस्वीरित्या ते आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. आमची शिवानी आणि माझा मुलगा आदित्य यांच्याबद्दल मला नेहमीच अभिमान होतो. आणि पतीविषयी? पतीविषयी आहेत त्यांचं नेहमीच सहकार्य मला मिळतं. ते सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं आणि इथपर्यंत ते आले. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुणे विभागात फार प्रसिद्ध आहेत. प्रत्येक म्हणजे क्षेत्रात ते अगदी अग्रणी असतात. प्रत्येक म्हणजे कुठलंही काम म्हणजे आमच्या कोर्टातले कुठलेही इलेक्शन्स असू दे, कुठलंही काम असू दे, त्यांच्याशिवाय तो कार्य पूर्ण होत नाही. तेही अतिशय कष्टातून वर आलेले आहेत आणि खूप नावाजलेले वकील आहेत. चांगल्या रीतीने ते आज प्रॅक्टिस करत आहेत आणि नेहमी त्यांचाही मला पाठिंबा आहे. वडिलांसारखंच त्यांचाही मलाही पाठिंबा आहे. तर मॅडम मला असं विचारायचं होतं, या वकिली क्षेत्रात आपल्याला येऊन किती वर्ष झाली? मला आता या वकिली व्यवसायात येऊन किंवा या क्षेत्रात येऊन 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. परवा ऑगस्टला 25 वर्ष झालेली आहेत. मग कायदा संदर्भात मग वेगवेगळ्या ह्याच्या संदर्भात तुम्हाला खूपच माहिती असेल. मग आमच्या मुलींना तुम्ही काय संदेश द्याल, सोलापुरातील मुलींना? 25 वर्षाच्या माझ्या या वकिली व्यवसायात मी बरेचसे केसेस हाताळलेले आहेत आणि प्रामुख्याने ज्यावेळी मी सरकारी वकील म्हणून सध्या जे कार्यरत आहे, सरकारी वकील म्हणून कार्यरत असताना मी अगदी म्हणजे जवळून म्हणजे आपल्या एस्पेशली मुलींचे काय प्रश्न असतील किंवा त्यांच्यावर होणारे अत्याचार, त्यांच्यावर होणारे अन्याय, मी अगदी त्या केसेस मी स्वतः हाताळत आहे. त्यामुळं त्यांच्यावर किंवा त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे प्रबोधनात्मक, असं मला अगदी म्हणजे प्रकर्षानं जाणवलं की जेणेकरून त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्या अगोदरच काही आपण उपाययोजना करू शकतो का, होऊ नये म्हणून, किंवा स्त्रियांनी कसं सक्षम व्हायला पाहिजे आणि याचा सामना त्यांनी कसा करायला पाहिजे न घाबरता, की जेणेकरून आपल्यावर अत्याचार होऊच नये, असं मला वाटलं की याचा आपण प्रामुख्याने अभ्यास करायचं मी ठरवलेलं आहे. त्या दृष्टीने याविषयी तुम्ही समुपदेशन करता? हो, करू शकते मी. कारण मुलींनी प्रथमतः निर्भयपणे आपल्या समाजात वावरलं पाहिजे. प्रथमतः त्यांनी आपल्या शिक्षणाला अगदी त्यांनी लहानपणापासूनच आपल्या शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. आपण आपल्या पायावर उभं राहणं हे खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून ज्यावेळी आपल्याकडे आर्थिक स्वतंत्रता येते किंवा जी सुबकता येते, ज्यावेळी आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहतो त्याचवेळी आपण अनेक प्रश्न सोडवण्यास सुद्धा सक्षम असतो. ज्यावेळी आपण आपल्या पायावर उभं राहत नाही, त्यामुळे जेव्हा राहत नसतो त्यावेळी त्याचा गैरफायदा हा समोरच्याकडून घेतला जातो, जेरीस आणलं जातं. तर अशा वेळी ज्यावेळी आपण सक्षम जर असलो शैक्षणिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, तर त्यावेळी आपण नक्कीच या सर्व गोष्टींचा सामना करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे मुलींनी प्रथमतः निर्भयपणे जगायला शिकायला पाहिजे. आपले विचार, आपले मत त्यांनी स्पष्टपणे प्रकट करणं आवश्यक आहे. स्पष्टपणे आपलं मत त्यांनी निर्भीडपणे सांगणं आवश्यक आहे. अगदी न लाजता, कुठलीही भीती न बाळगता
तरच आपण आणि जो काही आपल्यावर अन्याय होत असेल त्यांनी तो सहन नाही केला पाहिजे प्रथमतः. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारेच हे जास्त मला वाटतं दोषी असतात. त्यामुळे आपण ज्यावेळी आपल्यावर अन्याय होतो असं आपल्याला वाटतं त्यावेळी प्रथमतः प्रतिकार करणं आपण शिकणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी सर्व आपण ज्यावेळी सक्षम होतो, आता जे सक्षमचं मी डेफिनेशन सांगितलेलं आहे त्याचवेळी आपल्याला सगळ्यांना या गोष्टींचा म्हणजे प्रतिकार करणं ही या संदर्भात सुद्धा जी ताकद आहे त्यावेळी आपण सक्षम होतो या सर्व दृष्टिकोनातून, त्याचवेळी आपल्या अंगी येतं असं मला वाटतं. बरोबर. मग स्वतःचं संरक्षण यामध्ये मग कराटे वगैरे काय काय प्रकार असतात? हो, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण कराटे शिकायला काहीच हरकत नाही, तोही एक भाग झालाच आहे. प्रथमतः आपण विचारानं सुद्धा सुदृढ असणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतील याची मनाने खंबीर असणं हे गरजेचं आहे मला वाटतं. त्यामुळे आपले निर्णय आपण स्वतःच घेणं गरजेचं आहे. कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपले स्वतःचे निर्णय, आपल्याला काय वाटतं, आपल्या मनाला काय वाटतं, आपण कोण व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, हे ज्यावेळी मुली स्वतः ठरवतात मला वाटतं त्याच वेळी हा समाज पुढे जाईल असं किंवा जात आहे असं मला वाटतं. आणि असं सांगतात मॅडम, मुलींना प्रथम दर्शनी कळतो की समोरचा कसा आहे. बरोबर. कारण आपल्याला ती एक ईश्वरी देणगीच आहे की आपण एखादा पुरुष आपल्या कुठल्या नजरेनं बघतो किंवा एखाद्याचा स्पर्श, त्याचं जे जाणीव आपल्याला देवानच दिलेली ती देणगी आहे की तो कुठल्या हेतूने त्या मुलीला स्पर्श करतो हे स्त्रियांना पटकन समजतं. अगदी लहान मुली असला तरी सुद्धा त्यांनाही हे समजतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्यावेळी असं काहीतरी अनुचित समोरची व्यक्ती करत आहे अशी ज्यावेळी आपल्याला वाटतं, शंका येते, त्यावेळी आपण नक्कीच प्रथम प्रतिकार करणं आवश्यक आहे. नाहीतर मग त्याचे अजून पावलं पुढे जाण्यापेक्षा आपण वेळीच प्रतिकार केलं, सावरणं आणि सावध होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळी आपण सावधानता अंगी बाळगलं पाहिजे आणि प्रथमतः आपण मनानं खंबीर राहिलं पाहिजे, तरच या गोष्टी आपल्याला सहज जमू शकतात. आणि समोरच्याला निर्भीडपणे आपण उत्तर दिलं पाहिजे. त्या प्रसंगाशी निर्भीडपणे सामना करणं आवश्यक आहे. आणि मॅडम, स्त्री भ्रूण हत्येविषयी काय सांगा? कायदा काय सांगतो? स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदा आहेच आहे. आपण ज्याला इन शॉर्ट मध्ये PCPNDTचा कायदा म्हणतो. की आपण बघतो की अजूनही हा कायदा इतका कडक असतानाही तरी आपण स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण हे वाढलेलं आहे. त्यासाठी जोपर्यंत आपले समाजाचे विचार बदलत नाहीत किंवा समाजातल्या लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे. जोपर्यंत समाजाला वाटत नाही की मुलगा जसा आहे तशीच मुलगी पण आहे, कारण दोघेही समान आहेत, जोपर्यंत हे अगदी पूर्णपणे रुजलं जात नाही समाजात तोपर्यंत हे चालू राहणार. परंतु कायदा असल्यामुळे याचं प्रमाण मला वाटतं बरंचसं कमी झालेला आहे. कारण नंतर जाणवायला लागला जो निसर्गाचा असमतोल, आता तो समतोल येण्यासाठी म्हणून हा कायदा आपल्याला खूप म्हणजे उपयोगी पडलेला आहे. आणि या कायद्यामुळं आता कमीत कमी स्त्री भ्रूणहत्येचं प्रमाण अगदी पूर्णपणे संपलेलं आहे असं मी म्हणू शकत नाही, परंतु काही अंशी मात्र कमी झालेलं आहे असं मला वाटतं. बरं. आणि मॅडम, एकीकडे कोर्ट आणि एकीकडे घर, हे दोन्ही समन्वय साधताना काही छंद जोपासता आपण? हो, छंद म्हणजे वाचनाची आवड मला अगदी लहानपणापासून आहे. वाचनाची आवड मला आमच्या आईकडून मिळालेला आहे. आईला खूप वाचनाचा छंद असायचा, विविध पुस्तकं ती वाचायची. त्यामुळं आम्हा भावंडांना प्रत्येकाला वाचनाची सवय, मी असेल किंवा माझे भाऊ बहीण सर्वांनाच वाचनाची आवड आहे. आणि वकिली व्यवसायात असताना मला असं वाटतं की आपण आपल्या व्यवसायातूनच समाजसेवा करणं गरजेचं आहे. आपल्या व्यवसायाचा फायदा समाजाला होणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तळागाळातल्या लोकांपर्यंत कायदा पोचवावा या हेतूने मी अगदी मोफत व्याख्यान देत असते. कुठले कायदे काय सांगतात, काय त्याच्यात दुरुस्ती आलेल्या आहेत आणि आपल्या समाजाला किंवा विशेषतः समाजातली मुलं मुली त्यांना या कायद्याचा कसा म्हणजे उपयोग होऊ शकतो हे मी सांगत असते. आणि त्या कायद्याच्या माध्यमातूनच मी प्रबोधन करीत असते. बरोबर. मग या क्षेत्रात आपल्याला विविध पुरस्कार मिळाले असं आम्ही ऐकलो, त्याविषयी थोडंसं?
पुरस्कार म्हणून मी ते स्वतःच सांगू शकत नाही, कारण समाजातल्या आपल्या लोकांनी आमच्या हा त्यांचा मोठेपणा, आपल्या समाजातील लोकांचा मोठेपणा की त्यांनी मला या योग्य समजलं आणि माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांनी पुरस्कार दिलेले आहेत. हा त्यांचा मोठेपणा आहे आणि मी नेहमीच त्यांची कृतज्ञ राहील. बरोबर, हा यांचा मोठेपणा. तर मॅडम, हे सर्व करत असताना म्हणजे काही अडचणी आल्या का आपल्याला? नाही, आता अडचणी म्हणजे येत असतात आपल्या आयुष्यात, अडचणी येणारच आणि तो आपल्या आयुष्याचा भाग असं समजून जर आपण त्या अडचणींना सामोरं जाऊन आपलं कार्यक्षेत्र तसंच पुढे नेलं तर सहज शक्य आहे. कारण अडचण हे आपलं पार्ट ऑफ लाईफच आहे, त्याला टाळून आपण पुढे जाऊ शकत नाही. जेवढ्या अडचणी येतात तेवढ्याच वेगानं आपण पुढे सुद्धा जाऊ शकतो. तसं गेलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. आपण अडचणींचा कधीही बाऊ करू नये आपल्या आयुष्यात. अडचणी या येतच राहणार, त्याला अगदी तोंड देऊनच आपण आपल्याला जे पाहिजे ते आपण साध्य करू शकतो. त्याचा सामना करूनच, त्याला टाळून कधी करू शकत नाही. आणि मॅडम, तुम्ही वाचनाबद्दल इतकं सांगितलं ना, मग आपल्या छोट्या दोस्तांकरिता वाचनविषयी थोडंसं सांगा ना प्लीज. आपल्या बाळगोपाळांसाठी सांगायचं म्हणजे त्यांनी प्रत्येक अगदी वर्तमानपत्र दररोज त्यांनी वाचायला पाहिजे. मला माहिती आहे की आज इंटरनेटचं युग आहे, परंतु हमखास आवर्जून त्यांनी वर्तमानपत्र वाचलं, कारण त्यामुळे काय होतं, आपली शब्दसंग्रह वाढला जातो, वाढीच लागतो आणि त्यामुळं आपोआप आपल्याला भाषेवर प्रभुत्व सुद्धा येतं आणि आपण आपले विचार ठामपणे मांडू शकतो. त्यामुळं सर्वांनी दररोज वृत्तपत्र हे वाचलंच पाहिजे आणि आवडीचं कुठलंही पुस्तक तुम्ही वाचा, पण वाचन करा, एवढं मला सांगावंसं वाटतं. म्हणूनच म्हणतात ना, वाचाल तरच वाचाल. तर ताई, आज तुम्ही आलात, आम्हाला खूप छान वाटलं आणि आमच्या श्रोत्यांना सुद्धा कायद्याविषयी थोडंसं का होईना कळलं असं मला म्हणायचं नाहीये, पण तुम्ही आलात, छान वाटलं. ताई, आजकाल आपण ऐकतोय की बाल लैंगिक अत्याचार खूपच प्रमाणात वाढले, मग त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्याकडून. आजकाल बालकांवरचे अत्याचार, महत्त्वाचे म्हणजे लैंगिक अत्याचार अतिशय वाढीस लागलेले आहेत आणि मी आज सरकारी वकील म्हणून काम करताना बघत आहे की बरेचसे केसेस हे बालकांवरील अत्याचाराचे तिथे दिसून येतात आणि ह्या बालकांवरील अत्याचाराचं वाढीस लागलेलं प्रमाण बघून शेवटी शासनानं बालकांवर जे लैंगिक अत्याचार होतात त्याला आळा घालण्यासाठी म्हणून पॉक्सो कायदा हा अंमलात आणलेला आहे. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे पॉक्सो म्हणून आणि 14 नोव्हेंबर 2012 पासून म्हणजे बालदिनाचं औचित्य साधून हा कायदा अंमलात आणला गेलेला आहे आणि या कायद्याचा उद्देश म्हणजे बालकांवर जे अत्याचार होतात, लैंगिक अत्याचार, त्याला आळा घालणे आणि तो रोखणे. म्हणून बालक म्हणून आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की मुलींवरचेच अत्याचार किंवा लहान मुलींवरचेच अत्याचारासाठी हा कायदा आहे का, तर तसा तो नाही आहे. चिल्ड्रन या डेफिनेशनमध्ये मुलं आणि मुली दोघंही येतात आणि अतिशय कडक असा हा कायदा आहे आणि त्याचं वेगळंच प्रोसिजर आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या पीडिता असतात, लहान मुलं असतात, त्यांचा जबाब घेताना कोर्टाने कुठली पथ्य पाळायला पाहिजे, सरकारी वकिलांनी किंवा तसंच आरोपीच्या वकिलांनी सुद्धा काय पथ्य पाळायला पाहिजे, एक वेगळीच प्रोसिजर इथं राबवली गेलेली आहे आणि तो प्रोसिजर पाळूनच पूर्ण कार्यवाही पूर्ण होत असते की जेणेकरून त्या बालकाला जो त्याच्यावर लहानपणीच अत्याचार झालेला असतो त्याला तिथं त्या कोर्टात सुरक्षितता किंवा सुरक्षित असं वातावरण निर्माण होण्यासाठी म्हणून कायद्यानं खूप मोठं याच्यात प्रोसिजर दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानंच त्या बालकाची केसही लढवली जाते. आणि हा कायदा आल्यापासून मी आशा करते की या कायद्यामुळे थोडंफार का होईना त्यांच्यावरील जे अत्याचार होत आहेत बालमनावर ते नक्कीच रोखलं जाईल अशी मी आशा व्यक्त करते. तर ताई, आपण आज इथे आलात, आम्हाला खूप छान वाटलं आणि थोडं का होईना आमच्या स्वरांजली श्रोत्यांसाठी आपण कायदेविषयक इतर विषयक माहिती दिलं. आम्ही त्यासाठी आपलं खूप खूप आभार मानू आणि मी असं म्हणेन की रांधावाडा उष्टी काढा मी कर्तव्य समजते,
नात्यांचे नाजूक धागे आत्मीयतेने विणते. विविधांकी यशस्विनी प्रसंगी रणरागिणी, ममतेची मूर्ती अशी मी न अबला कधीही. म्हणत तुम्ही या क्षेत्रात आपलं नावलौकिक कमावलात आणि पूर्व भागाला एक चांगली मैत्रीण आम्हासाठी भेटल्या. तर त्या मैत्रीण आज आपल्याकडे येऊन आपल्याशी गप्पा मारल्या. तर ताईंचं आपण मनपूर्वक अभिनंदन करूयात आणि त्यांचं छोटंसं सत्कार आपण करून घेऊयात. सर्वांना धन्यवाद. शैलजाताई कॅकम या आल्या आणि आपण त्यांच्याशी खूप छान गप्पा मारलो, कायद्याविषयी सुद्धा ऐकून घेतलं. तर त्यांचा छोटासा सत्कार स्वरांजली तेलुगू चॅनलचे सर्वा माननीय दयानंदजी नामदार, मी त्यांना विनंती करते की त्यांनी महालक्ष्मी साडी सेंटरच्या वतीनं दिलेलं गिफ्ट हॅम्पर मॅडमना सुपूर्द करावं. आज आपल्या स्वरांजली स्टुडिओमध्ये स्टार ऑफ द वीक या कार्यक्रमासाठी व सोलापूरकरांना तसेच पूर्व भागातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या भागातील प्रसिद्ध ॲडव्होकेट शैलजाताई कॅकम या आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं आणि आज महिलांना आणि पूर्व भागातील महिलांना व सामान्य लोकांना कायदेविषयक व इतर कितीतरी गोष्टी त्यांनी मार्गदर्शनपर सांगितलेले आहेत व आपल्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून मॅडम आल्याबद्दल मी मॅडमचा आभारी. मी थोडं स्वरांजली चॅनलबद्दल सांगू इच्छिते, कारण मला आज आजच्या निमित्तानं त्यांच्यावर सांगायला इथं संधी मिळालेली आहे. मी या चॅनलचं बघत आहे 2-3 म्हणजे अगदी अल्पावधीत या चॅनलनं फार नाव कमावलेलं आहे. समाज प्रबोधनात्मक जे काम असतील तेही या माध्यमातून आपल्या समाजाला दाखवले जात आहेत, जेणेकरून या माध्यमातून समाजाला बरंचसं काही ज्ञान प्राप्त होईल आणि काय घडामोडी होत आहेत याचंही ज्ञान या चॅनलमधून मिळत आहे. आणि या स्टार ऑफ द वीक हा जो उपक्रम ते राबवत आहेत त्या उपक्रमाच्या माध्यमातून मला वाटतं की आपल्या समाजातील ज्या महिला आहेत त्या नक्कीच त्यांना एक प्रेरणा या उपक्रमातून मिळत आहे असं मला वाटतं. स्वरांजली चॅनलने मला आजच्या या योग्य मला समजलं त्याबद्दल आणि त्यांनी मला बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली. अगदी म्हणजे मला फार आनंद वाटला आणि मी त्यांची सदैव ऋणी राहीन. धन्यवाद सर.